गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासत आहोत। या विषयामध्ये आपण घटक चिटणीस व उपघटक आहेत चिटणीसाचे प्रकार याचा आज अभ्यास करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाची महत्त्व याचा अभ्यास केलेला आहे, तर आज आपण चिटणीसाचे प्रकार याचा अभ्यास करूया। चिटणीसाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेक्रेटरी। औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणात वाढ झाल्याने विविध प्रकारच्या संस्था उदयास आल्या आणि त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली। त्यामुळे अनेक संस्थांना अशा एखाद्या व्यक्तीची गरज भासू लागली। अशा व्यक्तीची गरज भासू लागली की ज्या व्यक्तीवर व्यक्ती आणि संस्था विश्वासाने जबाबदारी ठेवू शकते। मग अशी व्यक्ती म्हणजेच ती आहे चिटणीस। मग चिटणीसाची ही संकल्पना विस्तारली गेली आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या संस्थांनी ती स्वीकारली आहे। चिटणीस हा संस्थेच्या अथवा मालकाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो। चिटणीसाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेक्रेटरी। चिटणीसाचे एकूण 2 प्रकार आहेत, त्यातील एक आहे खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस। दुसरा आहे संस्थात्मक चिटणीस। संस्थात्मक चिटणीसामध्ये एकूण 5 चिटणीसाचे प्रकार आहेत, त्यातील एक नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, 2 सहकारी संस्थेचा चिटणीस, 3 संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस, 4 सरकारी खात्याचा चिटणीस आणि 5 इतर निगम निकाय असे एकूण संस्थात्मक चिटणीसाचे 5 प्रकार आहेत। त्यातील आपण एक प्रकार सविस्तर अभ्यास करू त्याचा। त्यामध्ये 1 नंबर आहे खाजगी चिटणीस, पर्सनल सेक्रेटरी। आता खाजगी चिटणीस म्हणजे की ह्या चिटणीस जो आहे हा चिटणीस खाजगी आहे। खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे चिटणीसाचा। यामध्ये याची नियुक्ती ही आपल्या व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तींकडून, जसे उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी चिटणीसाची नियुक्ती केली जाते। आता याची नियुक्ती कोण करतं, तर अतिव्यस्त व्यक्ती जी आहे ती अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती करतात, ज्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायात लक्ष केंद्रित करता येणे शक्य होते। म्हणून ह्या अतिव्यस्त ज्या व्यक्ती आहेत त्या अतिव्यस्त व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करतात। अतिव्यस्त व्यक्ती म्हणजे कुठल्या, की उदाहरणार्थ वकील, डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, राजकीय पुढारी आणि सिने अभिनेते ह्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या व्यस्त व्यक्ती आहेत, यांची कामे करण्यासाठी हे चिटणीसाची नियुक्ती करत असतात। यासाठी चिटणीसाची पात्रताही आवश्यक असते किंवा नाही, तर त्यासाठी पात्रता आहे खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीसाची कायद्याने कोणतीही निश्चित अशी पात्रता धारण करणे आवश्यक नाही। यासाठी कायद्याने कोणतीही पात्रता चिटणीसाला धारण करणे आवश्यक नाही, परंतु फक्त त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक आहे आणि त्याला भाषेचे प्रभुत्व तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। संगणकाचे ज्ञान असेल व भाषेवर प्रभुत्व असेल तर ती व्यक्ती जी काही इतर कामे करायची आहेत व्यस्त व्यक्तींची ती कामे करू शकते आणि कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे, कारण की कोणतेही कार्य करायचे असेल, कोणतेही काम करायचे असेल तर त्या व्यक्तीला व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक हे ज्ञान आवश्यक असतं।
त्यासाठी त्याने एखाद्या पदवीचं संपादन करणे आवश्यक आहे. तर दुसरा प्रकार आहे चिटणीसाचा संस्थात्मक चिटणीस. संस्थात्मक चिटणीस कुणाला म्हणायचे तर संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. या अगोदरच्या आपण प्रकारामध्ये पाहिले की खाजगी चिटणीस. खाजगी चिटणीस हा व्यक्तीद्वारे, जी अतिव्यस्त व्यक्ती आहे त्या व्यक्तीद्वारे नियुक्ती केली जाते आणि व्यक्तिगत चिटणीस म्हणजेच खाजगी चिटणीस आहे. तर संस्थात्मक चिटणीस म्हणजे संस्थेद्वारे नेमणूक केलेली असते. खाजगी चिटणीसाची नेमणूक एखादी व्यक्ती करत असते, तर संस्थात्मक चिटणीसाची नेमणूक ही संस्थेद्वारे किंवा एखाद्या कंपनीद्वारे केलेली असते. म्हणून त्याला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. त्याचे काही प्रकार आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1 नंबर आहे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नफाविरहित संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा हेतू किंवा उद्देश हा नफा मिळविणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी. नफाविरहित संस्था ज्या आहेत त्या नफाविरहित संस्थेचा उद्देश आणि हेतू हा नफा मिळविणे नसून सामान्य जी जनता आहे त्या सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे व विकास करणे हा प्रमुख हेतू असतो. यामध्ये ह्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा नफा कमवला जात नाही, तर या ठिकाणी फक्त सेवा दिली जाते की सामान्य जनतेसाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, सांस्कृतिक व कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन दिलं जातं व याचा विकास करायचा असतो. म्हणून ह्या संस्थेमध्ये नफा कमवला जात नाही. मग ह्या संस्थेमधील चिटणीसाची नियुक्ती ही या संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सभासद असतो. जो चिटणीस आहे तो चिटणीस ह्या व्यवस्थापन समितीचा सभासद असतो व संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पगारावर अथवा मानधनावर चिटणीसाची नियुक्ती केली जाते. या ठिकाणी चिटणीसाला मानधन दिलं जातं किंवा पगारही दिला जातो. परंतु व्यवसायाचा आकारमान किती मोठा आहे व किती छोटा आहे. मोठ्या आकारमानाचा व्यवसाय असेल तर या ठिकाणी पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्ती केली जाते आणि व्यवसायाचा आकारमान लहान असेल, छोटा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी अर्धवेळ चिटणीसाची नेमणूक केली जाते. मग अर्धवेळ चिटणीसाची नेमणूक केल्यानंतर शक्यतो ती मानधनावर केली जाते किंवा पगारावरही केली जाते आणि पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्तीसुद्धा याच पद्धतीने केली जाते. आता याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रोटरी क्लब, लायन्स क्लब, सांस्कृतिक मंडळ, क्रीडा मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स, शाळा, महाविद्यालये इत्यादी आहेत. तर या संस्थेसाठी चिटणीसाची पात्रता कोणती असावी लागते तर यासाठी चिटणीसाची कोणतीही पात्रता आवश्यक नाही. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची पात्रता निर्धारित पात्रता अशी कोणतीही नाही, परंतु संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असली पाहिजे. जो चिटणीस आहे तो चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असला पाहिजे. त्याला पत्रव्यवहाराचं ज्ञान असलं पाहिजे. नस्तिकीकरण व संगणक इत्यादीचे मूलभूत चिटणीसाला ज्ञान असणे आवश्यक आहे की जेणेकरून नफाविरहित संस्थेचे जे काही कामकाज आहे ते कामकाज हा चिटणीस व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिटणीसाला पात्रता नाही, परंतु त्याला जे काही आवश्यक ज्ञान आवश्यक पाहिजे ते आवश्यक ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यापुढे आहे 2 नंबर
सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता हा जो चिटणीस आहे, हा चिटणीस किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी किंवा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्यांतर्गत नोंदविलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. व ह्या सहकारी संस्थेमध्ये ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे ती व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा चिटणीस होय. आता सहकारी संस्थेची जी स्थापना झालेली आहे ती स्थापना महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करण्यात येते. सहकारी संस्थेची जी स्थापना झालेली आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा जो आहे 1960 त्यानुसार याची स्थापना करण्यात येते. संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे व त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे हा असतो. उदाहरणार्थ सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी ग्राहक भांडार. सहकारी संस्थेचा जो मेन उद्देश आहे तो उद्देश म्हणजे की सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे व त्यांचे जे काही हित आहे त्या हिताचे संरक्षण करणे. आणि सहकारी संस्था कशाला म्हणायचं तर किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी किंवा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदविलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था. की या ठिकाणी ही जी संघटना आहे ही सेवाभावी संघटना आहे. या ठिकाणी सुद्धा गरजू व्यक्तींना सहकार्य केलं जातं व जे काही सभासद आहेत त्या सभासदांच्या हिताचे रक्षण केले जाते. म्हणून उदाहरणार्थ सहकारी बँका असतील, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील आणि सहकारी ग्राहक भांडार असतील, ही सहकारी संस्थेची उदाहरणे आहेत. आता या ठिकाणी ह्या संस्थेतील चिटणीसाची नियुक्ती कोणी केली जाते तर सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्यांमधून केली जाते. व्यवस्थापन समिती जी आहे त्या व्यवस्थापन समितीतील सदस्यांमधून केली जाते. असा चिटणीस मानधनावर काम करतो. परंतु सहकारी संस्थेचे जर आकारमान मोठे असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते आणि तो संस्थेचा पूर्णवेळ पगारी नोकर असतो. जर संस्थेचे आकारमान मोठे असेल तर त्या ठिकाणी पूर्णवेळ चिटणीसाची नियुक्ती ही केली जाते. आता यासाठी चिटणीसाची कोणती पात्रता आवश्यक आहे तर सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अट नाही, परंतु त्याला सहकारी संस्था नियमाचे म्हणजे कायद्याचे ज्ञान असावे लागते. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा लागतो. कारण की त्याला जी काही कामकाज करायचे आहे ते कामकाज त्याला व्यवस्थितपणे पार पाडता यावी यासाठी त्याला शिक्षणाची गरज असते. म्हणजेच काय की तो एखाद्या शाखेचा पदवीधर असावा, कायद्याचे ज्ञान असावे की जेणेकरून तो जे कामकाज केलं जाईल ते व्यवस्थितपणे करू शकतो. पुढे आहे 3 नंबर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार असून जी मोठ्या व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते. जो काही मोठा व्यवसाय करायचा आहे तो मोठा व्यवसाय करण्यासाठी ही संस्था योग्य मानली जाते. यामध्ये कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो. कंपनीमध्ये जो काही चिटणीस आहे तो या ठिकाणी मुख्य अधिकारी मानला जातो. तसेच आधुनिक व्यापार संघटनेत तो एक महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायामध्ये जी काही आधुनिक व्यापार संघटना आहे त्या व्यापार संघटनेमध्ये चिटणीसाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले असते आणि तो त्या महत्त्वाचा एक संघटनेचा घटक मानला जातो. तर यामध्ये
चिटणीसाची नियुक्ती कोणी केली जाते? तर संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्याच वेळी केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. संचालक मंडळ जे आहे त्या संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली हा चिटणीस काम करत असतो. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी च्या व्याख्येत समाविष्ट केले आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाचे कामकाज करत असते. मग हे जे कामकाज आहे ते कामकाज संचालकांना व्यवस्थितपणे पार पाडता यावे यासाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि हे मार्गदर्शन कंपनीतील चिटणीस करत असतो. म्हणून व्यवसायामध्ये चिटणीसाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे की संचालक मंडळाच्या वतीने चिटणीस कामकाज करून घेत असतो, निर्णयांची अंमलबजावणी करून घेत असतो आणि व्यवसाय सुरळीत कसा पार पाडता येईल, व्यवसायामध्ये व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हे संपूर्ण ज्ञान चिटणीसाकडे असते. म्हणून तो सल्लासुद्धा देतो. तसेच या ठिकाणी जे काही निर्णय घ्यायचे असतील त्या निर्णयासाठी सुद्धा चिटणीस मदत करत असतो. म्हणून संचालक मंडळाला कंपनीचे दैनंदिन कारभार जे आहे ते कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी चिटणीसाची मोठ्या प्रमाणावरती मदत होत असते. आता ह्यासाठी चिटणीसाची पात्रता कोणती आवश्यक आहे? तर कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI ही भारतीय कंपनी चिटणीसांची संस्था आहे. ICSI या संस्थेचा सभासद असला पाहिजे. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचा चिटणीस हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI ही जी कंपनी आहे ही कंपनी चिटणीसांची संस्था, भारतीय कंपनी चिटणीसांची संस्था याचा तो सभासद असला पाहिजे. ही त्याची पात्रता आहे. संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची ही पात्रता दिलेली आहे. आणि आता शेवटचा आहे 4 नंबरचा चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस. सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. ह्या चिटणीसाची नियुक्ती ही प्रशासकीय खात्याचा प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असं म्हणतात. की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली याची नियुक्ती केली जाते. ह्या व्यवसायामध्ये प्रत्येक खात्याचा असा चिटणीस निवडलेला असतो. आता याची नियुक्ती जी काय आहे ती खात्याप्रमाणे केलेली असते. उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस असे प्रत्येक खात्याचा हा सेपरेट चिटणीस याची नेमणूक केलेली असते. ही नेमणूक केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असते. तर यासाठी चिटणीसाची पात्रता कोणती आवश्यक आहे? तर सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे.
तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी सचिव होऊ शकतो. म्हणजे यासाठी ज्या काही परीक्षा आयोजित केलेल्या आहेत त्या परीक्षा उत्तीर्ण असलेली व्यक्ती ही सरकारी खात्याचा चिटणीस होऊ शकते. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी चिटणीस होऊ शकतो. अशा प्रकारे सरकारी खात्याचा जो चिटणीस आहे त्याची नेमणूक केलेली असते. त्याची पात्रताही या ठिकाणी दिलेली आहे की ह्या चिटणीसाला, सरकारी खात्याच्या चिटणीसाला ज्या काही परीक्षा दिलेल्या असतात, ज्या काही सरकारने परीक्षा लागू केलेल्या आहेत त्या परीक्षा तो उत्तीर्ण असला पाहिजे तरच तो सरकारी खात्याचा चिटणीस होऊ शकतो. मग त्यामध्ये अर्थ खातं, संरक्षण खातं, गृह खाते, अनेक काही वेगळे खाते आहेत वेगवेगळे. ते सर्व गव्हर्नमेंटचे सरकारचे जे काही खाते आहेत त्या खात्याचे प्रत्येक खात्याचा वेगवेगळा चिटणीस हा नेमणूक केला जातो, निवडला जातो. अशा प्रकारे चिटणीसाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे चिटणीस आहेत. चिटणीसाचे खाजगी चिटणीस आणि संस्थात्मक चिटणीस असे 2 प्रकार आहेत. संस्थात्मक चिटणीस यामध्ये नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणीस अशी चिटणीसाची वेगवेगळी या ठिकाणी प्रकार आहेत. आणि चिटणीस हा 2 प्रकारचा असतो, खाजगी चिटणीस आणि संस्थात्मक चिटणीस. तर संस्थात्मक चिटणीसामध्ये हे एकूण प्रकार दिलेले आहेत. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये चिटणीसाचे प्रकार दिलेले आहेत.